जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. ए खंडू अरे लय काम झालं तर बस व्हायच बस जी. ए बानू आता खंडूला पाणी दे. ये बानू आता देवा पुढे दिवा नाही लावला ते. मी आणायला लावणार. काय हे तू म्हणतीस? अगं काय झालं? अरे ती देवावर रुसली हाय. ठाव आहे ना तुला? मी रुसले नाही रागावले हाय. आज तुला जसा राग आला ना तसा तुझा राग निवळेल बघ. हे म्हणजे दिवा लावून दे. द्यावा माझी बानू आहे ना येडी आहे बघ येडी. तिला रागवायला बी येळ काय लागत नाही आणि तो राग सोडून द्यायला बी येळ काय लागत नाही बघ. आता देवावर कोण रागवत वय? आता माझी बानू तुझ्यावर रागवली आहे पण तू माझ्या पोरीवर रागवू नगस. अजमेर किती भाबडा आहेस. नको काळजी करूस. माझं बानूवर लक्ष आहे. आज्या पर बानूबाई खरंच रागवल्या आहेत. त्यासनी इच्छा तरी त्या काय रागवल्यात ते. अरे मला ठाव आहे पण आता काय करावं ते पोरीच. आजा बानूचं बोलणं असं सोडून नका देऊस. देवांशी लगीनच नाही करायचं हे खूळ डोक्यात घेऊन बसली आहे ती. ये बानू हात ये. म्या नाही येणार. हात ये नाही तर म्या तुझ्यावर रागवण. हा ये बानू अगं इतकी वर्ष झाली तेव्हा काय बी बोलली नाहीस तू. आणि आता हे असं का म्हणायला लागलीस? तेव्हासनी माझी काळजी नाही म्हणून.
बानूबाई असं कसं होईल? अहो, देवाचं ध्यान आहे तुमच्यावर. तुला काय ठावरा? आता तू मस्ती कसं सांगू? तेव्हाच माझी काळजी असती तर मला भेटायला आलं असतं. अरे लगीन राहिलं दूर, साधं दर्शन बी दिना देव. माझं काही चुकलं का? माझं काय चुकलं या प्रश्नाचं उत्तर मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. कारण आजवर पत्नी म्हणून माझं कधीच चुकलं नाही. म्हाळसा, तुम्ही आज अन्न घेतलं नाही. लक्ष्मी देवी, हे दूध घ्या. लक्ष्मी देवी, दूध हे पूर्ण अन्न आहे, नाही म्हणू नये. बरेच दिवस झाले आपण शांतपणे बसून बोललोही नाही, म्हणून आलो. बरं झालं तुम्ही आलात. मला देखील तुमच्याशी बोलायचे होते. कशा संदर्भात? नारद मुनी येऊन गेले. काय म्हणाले नारद मुनी? हे जाऊन इतकी वर्ष झाली. यांना शोधण्यासाठी मी चंदनपुरीत देखील जाऊन आले. पण इतक्या वर्षात मला पहिल्यांदा एक गोष्ट जाणवली की माझी श्रद्धा डळमळीत झाली. तुम्ही कशाविषयी बोलता आहात देवी? ते मी सांगणारच आहे, पण मी हे गृहीत धरून चालले आहे की ही गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही. म्हाळसा, तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार? नारद मुनींनी मला हे सांगितलं की हे त्या बानूच्या घरी चाकरी करतात. बंधू, तुम्हाला हे ठाऊक होतं? होय. हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? ही साधी गोष्ट आहे का? एवढ्या अखंड साम्राज्याचे अधिपती एका रानात राहणाऱ्या मुलीकडे चाकरी करतात. कशासाठी? ते हे विसरलेत का की त्यांची ओळख म्हाळसाकांत म्हणून आहे? म्हाळसाचे पती एक चाकर? हे करून त्यांना काय मिळालं? मी खरंच सांगते आहे, देव हाता आलं तरी बी मी लगीन नाही करायची देवासंग. आणि आता हे असं का म्हणायला लागलीस? बा, अरे जन्मभर मी तुझ्या संग राहिले तर तुला चालणार नाही व्हय? हे खटू बघ ना कसं बोलती. बानूबाई, नाही म्हणजे चाकर आहे मी तुमचा, तरी बी लहान तोंडी मोठा घास घेतो या. वाजाचं असं मन नाही दुखवायला पाहिजे तुम्ही. बर, चुकलं माझं. यो विषय इथंच संपला आता. नारायण नारायण. सुखी राहा. महाराज, अगदी येळेवर आलात बघा. महाराज, आता चुलीवर भाक बी झाली आहे, जीवनच जा. पर अन्न मी घेत नाही.
महाराज, कुणाचं नाही ऐकलं तरी माझी लेख तुमचा शब्द मोडत नाही बघा. अहो, माझ्या पोरीचं जन्मात पुढे काय होणार? माझ्या पोरीचं लगीन होणार का नाही होणार मला काय बी ठावं नाही बघा. आणि आता तर बानू लगीनच करायचं नाही असं म्हणतीये बघा. मी बोलतो बानूशी. त्या बानूला यांच्याशी लग्न करायचं आहे की यांना बानूशी लग्न करायचे आहे? नक्की सत्य काय आहे आणि हे माझ्यापासून का लपवून ठेवलं? देवी, ही गोष्टच अशी आहे की ती तुम्हाला सांगणे योग्य वाटले नाही. प्रश्न लपवण्याचा नाहीये, परंतु आम्ही तुमच्या भावनेचा विचार करतो. आणि हा सर्वस्वी श्री खंडेरायांचा निर्णय असणार. त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मला नाहीये देवी. मी केवळ त्यांना सुचवू शकतो. परंतु श्री खंडेरायांची एखाद्या कृती मागे धारणा विचार असणार. म्हणूनच एखाद्या भूमिकेत तटस्थ राहावं लागतं. एका पत्नीला आपल्या पतीची ही अवस्था पाहून काय वाटत असेल हे मी समजू शकते म्हाळसा. अवघड आहे. मला काय वाटतं ते समजणं अवघड आहे. हे सगळं ऐकल्यावर माझ्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या हो. असं व्हायला नको होतं. माझा मान, माझा सन्मान, माझा गर्व माझे पती आहेत आणि तेच असे चाकर होऊन राहिले तर काय उरलं आता? काय मिळवलं मी या जन्मात? देवी, श्री खंडेराय जेव्हा इथून गेले तेव्हा जर तुम्ही त्यांना शाप दिला नसता तर परिस्थिती वेगळी असती कदाचित. हो हो, कदाचित ते लग्न करून मोकळे झाले असते. त्या रानात राहणाऱ्या मुलीशी लग्न करणं हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. एका आराध्याला, एका राजाला, एका पतीला हे शोभत नाही. असं काय झालं की तू एवढा मोठा निर्णय घेते आहेस? बोल की बानू, आता का गप्प बसली आहेस? बानू, तुझ्या मनात काय चालू आहे हे मला कळायलाच हवं. कारण श्री खंडेरायांना प्राप्त करून घेणे हे ध्येय मी तुला दिले आणि त्यासाठी अपार कष्ट करायला लावले. मग असं काय घडलं? अम्या, देवाची वाट बघून थकून गेले. जर माझं देवासंग लगीन होणार आहे तर इतकं वरीस देव मला भेटाय का नाही आलं? असं काय आहे का इतकं वरीस झालं तेव्हाच माझ्या संग दोन सबूत बोलाय येळ बी नाही? कुठं आहे देव? म्हणजे होणार नाही त्याची आस कशा पाय ठेवायची? म्हणजे श्री खंडेरायांचा विचार तू डोक्यातून काढून टाकणार? असं कसं होईल? देव माझ्या हात आहेत, त्यासनी कसं इसरल म्या? परोगा मोठं सपान न ग. जे मिळालं आहे त्यात सुखी आहे म्या. बानू, हे तू सुखाने नाही तर दुःखी अंतःकरणाने बोलत आहेस. नारायण नारायण. माझ्या शिष्याची आता खूप परीक्षा झाली. तिला तिच्या व्रताचे अखंड भक्तीचे फळ मिळू द्या. तिच्या हाकेला धावून येऊन तिला दर्शन द्या. नाहीतर चांगुलपणावरचा विश्वास उडेल माणसांचा. श्रद्धेने हाती काही लागत नाही अशी भावना रुजेल. या शिवलीलेत देवा आता मूळ रूपात यायला फार वेळ घेऊ नका. मुनिवर, आता अगदी अल्प काळ उरला आहे. म्हाळसेला दिलेले 12 वर्षाचे वचनही पूर्ण होईल आणि बानूला दिलेले लग्नाचे वचनही पूर्ण करता येईल.
बानू, तुझा गुरु म्हणून मी तुला सांगतो की तुझे शब्द मागे घे आणि श्री खंडेरायांशी तुझा जो विवाह होणार आहे त्यासाठी सिद्ध हो. नारद मुनींनी आता हे सांगण्याचे प्रयोजन मला कळले नाही. त्यांना हे सांगायचे होते की त्यांना यापुढे काही ठाऊक नाही. आता एवढा काळ उलटून गेला आहे की आता हे यांच्या मूळ रूपात प्रकट होण्याची वेळ जवळ आली आहे. याची आठवण ते करून द्यायला आले होते. पण तुमच्यासाठी ही आनंदाची वार्ता नाही का? त्यांनी मूळ रूपात प्रकट व्हायला आता अल्प काळ उरला आहे आणि तुम्ही दिलेला शाप त्यांनी निमूटपणे सोसला, हेही एक सत्यच आहे. हे इथून निघून जाताना सारीपाठाच्या डावाचे कारस्थान झाले, हेही सत्यच आहे. देवी, आपण त्यांच्या आगमनाची पूर्वतयारी करायला हवी. पण त्यांच्या आणि बानूच्या लग्नाचा प्रश्न उरतोच. उत्सव काय, महोत्सव साजरे होतील, पण माझ्या मनात कसलीही शंका राहायला नको. श्री खंडेराय इतक्या वर्षांनी मूळ रूपात प्रकट होणार, ह्याचा आनंद तर साजरा करूया. का कुणास ठाऊक, पण मला आतून असं नाही वाटत की ह्यांच्या येण्याचा उत्सव साजरा करावा. पण देवा, माझ्या शिष्याचे काय चुकले सांगा. मुनिवर, आत्ता हा विषय नको काढूया. मुनिवर, मला मान्य आहे की बानू माझ्यावर रुसली आहे, पण त्याला मी देखील काय करणार. नारायण नारायण. इकडे बानू तुमच्यावर रुसली आहे आणि तिकडे श्री म्हाळसा देवी तुमच्यावर रागावल्या आहेत. याचा अर्थ तुमची आणि म्हाळसेची भेट झाली तर नारायण नारायण. देवा, तुमचा वनवास आता संपत येतो आहे. सदिच्छा भेट दिली जेजुरीला, बाकी काही नाही. आणि तेव्हाच तुम्हाला कळलं की म्हाळसा माझ्यावर रागावली आहे, बरोबर मुनिवर? आपण त्यांना साधे दर्शनही दिले नाहीत. त्यांचे रागावणे स्वाभाविकच आहे. मुनिवर, मला देखील म्हाळसेला भेटायची ओढ लागली आहे. या जेजुरी गडावर मुक्लायला योग्य नाही. या जेजुरी गडावर मुक्लायला योग्य नाही. या जेजुरी गडावर मुक्लायला योग्य नाही. नारायण नारायण. देवा, श्री म्हाळसा देवींचे शब्द माझ्या कानावर पडले. आणि माझ्याही. नारायण नारायण. मग तुमचे आणि बानूचे लग्न झाल्याची वार्ता श्री म्हाळसा देवींना कळली आणि खरोखरीच जर त्यांनी तुम्हाला जेजुरी गडावर पाऊलही ठेवू दिलं नाही तर काय कराल देवा? कुठे जा? आला नाही ना म्हातार बाबा अजून बी? नाही ग, तो अजून बी देवळीपाशी त्या महाराजांसंग बोलतो हाय. म्हणजे मला ना कधी कधी हो म्हातार बाबा वेगळाच वाटतो बघ. म्हणजे आता कसं सांगू तुला? अगं, जेव्हा धरणं यो म्हातार बाबा आपल्या वस्तीवर आला आहे तेव्हा धरणं कोणाकोणाचं येणं जाणं वाढलं आहे बघ. म्हातार बाबा संग कोण ना कोण त्या देवळी पशी तर बोलतच असत या. आणि मधीच यो कुठं जातो कुणास ठाव. त्या राक्षसासनी मॅच मारलं असं बी म्हणला होता.
आणि असं काय बाय मध्ये आधी बरळतच असतो बघ. वय वय, मी अभिला वेळा असं बघितलं हाय. तुला तो पोरगा आठवतोय का, ज्यानं मला सांगितलं होतं का खंडेराय होता आपल्या वस्तीवर आलं तरी बी त्यासनी मी ओळखणार नाही. अगं तो पोरगा बी म्हातार बाबा संग एकदा बोलत होता आणि त्याला मी विचारलं तर धड त्यानं सांगितलं नाही का तो कोण आहे ते. काय सांगते बानू? म्हणजे महाराज मला म्हणले होते का खंडेराय हातच माझ्या आजूबाजूलाच आहेत. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं का म्हातार बाबा माझं देव म्हणजे खंडेराय तर नसत्या.